टीम चिंचोलीला सूचना असेल, फायनलसाठी टी शर्ट कंपल्सरी लागेल. ऑर्गनाइज टीम, जर आपण मॅच जिंकली तर टी शर्ट आपल्याला मागवावे. लक्ष असू द्या कॅप्टन योगेश कुंभारकर. जर आपण हा मॅच जिंकला तर सेमीफायनलमध्ये गरज नाही, पण फायनलमध्ये आपल्याला टी शर्ट लागेल. आपण कॉल करून टी शर्ट मागू शकता. हा मॅच जिंकल्यानंतर टी शर्ट लागेल. दोन्ही खेळाडूंना तुमचे स्पर्धा थेट प्रक्षेपण दिले जातं आणि सर्वांचे टी शर्ट आणि 1-2 टी शर्ट वेगळ्या खूप वेगळं चित्र पाहायला मिळतो. त्याच्यामुळे आपण टी शर्ट मागू शकता. आपल्या असतील घरी त्या पोरांच्या मागवा आणि द्या त्यांना. आणि ते खेळाडू तयार आहेत. ही मॅच रंगपेरंग मैदानावरती. हा कोणाला मोबाईल भेटला असेल तर द्या. MI चा मोबाईल पडलाय बघा आमचे मच्छिंद्र भाग्यवंत यांचा. आपल्या इथंच कुठेतरी पडला असेल तर द्या प्लीज. कोणाला भेटला असेल तेव्हा मोबाईल कोणाला घेऊन काही फायदा होत नाही, तो बंद होतो. भेटला असेल तर लगेच द्या. MI चा मोबाईल बंद केला. कोणाला लोकेशन बघ ना. बोलूया आपण मॅच कडे, जिथे मॅच रंगली आहे मैदानावरती. खूप चांगली मॅच पाहायला भेटेल. एका बाजूला अमोल, एका बाजूला सागर. टीम जय मसोबा च्या विरोधात खेळत असताना ही मॅच चांगली पाहायला भेटेल. प्रेक्षकांनी लढत खूप चांगली मॅच. पहिला क्वार्टर फायनलचा मॅच आजच्या दिवसातील. अमोल आहे ऑन स्ट्राईक. फलंदाज नॉन स्ट्राईक. यांना आपण सागरला बघतो गोलंदाजी मार्कमध्ये. गोलंदाज राजेश. पहिला चेंडू वेगवान होता. झेलची शक्यता नकारता आली आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येतोय. चौकार. जीवनदान अमोलला. पहिल्या चेंडूवरती हा झेल टिपायला हवा होता, मात्र झेल सुटलाय. निसटता जीवनदान मिळाला इथे अमोलला. अमोल एक धाककी आणि घातकी खेळाडू आहे. हा झेल होता, झेल सुटला आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. चौकार. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला आणि धावाही चांगल्या मिळाल्या. फटकाही चांगला आहे. आहेच खेळाडू. वाडा कॅच आणि देव आला होता चेंडू काळी आणि संपला अमोलचा खेळ. लागलेला दे धक्का. टीम जय मसोबा पाकड्याच्या पाड्याला. पहिला गडीगार 4 वरती पहिला बॅट्समन आउट. बालाराम शालिक पाटील यूट्यूबमधनं या मॅचचा एन्जॉय घेतात. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सरसेचे स्वागत करतोय. बरेचसे लोक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं सर्वांचं आम्ही. हा चेंडू प्रचंड वेगाने. वेगवान गोलंदाज. वाटा बॉलिंग. वाटा बॉल. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑफ वरती झेल टिपला होता. देवदास नाही काय झेल होता. आखाडीचा खेळाडू इथे अमोल बाद झाल्यानंतर टीमवरती प्रेशर आले. 1 डाऊन साठी खेळाडू आले मैदानावरती. प्रतीकवरती विश्वास दाखवला. मॅच 3 षटकांचा आहे. गोलंदाज तयार आहे. हाही चेंडू भन्नाट वेगाने गेला एसटी मागे. डॉट बॉल. चौथा चेंडू सफल आलाय. 4 वरती दयनीय स्थितीत आपण बघतोय टीम जय मसोबा पाकडापाडा टीमला.
प्रतीक लगातार आता दुसरा चेंडू बीट झाला. अमोल तसा बाद झाला. अमोलला फटका समोर खेळायचा होता, मात्र तिथे दूरवरनं क्षेत्ररक्षण आला होता आणि त्याने झेल टिपला. फलंदाज बाद झालाय. झाल्यानंतरचा हा फटका चांगला आहे, दिशा दिली आहे आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून बंडलांच्या बाहेर चौकार. चौकार आणि धावफलक 4 पुढे 40-45 धावा सेटअप कराव्या लागतील टीम पाकड्याच्या पडा टीमला गावदेवी चिंचोलीच्या विरोधात खेळत असताना. अंतिम चेंडू असेल. हाही फटका चांगला आहे. चाबूक बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये. चेंडू येणार बंडलाच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकात धावा आल्यात एकंदरीत 12. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज प्रतीकच्या बॅटमधनं. एकंदरीत 3 चौकार आले, 12 धावा धावपळकावरती बघतो आपण. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज धीरज, वेगवान गोलंदाज. अमोलसाठी हा वेळचा चेंडू बीट झालाय. चेंडू गेला एसटी मागे, डॉट बॉल. किमान 40 धावा तरी बनवाव्या लागतील. संघर्षमय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तिथं मात्र यावेळेस सागरला बीट करत असताना दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज धीरज. पहिला चेंडू वेगवान होता, बीट झालाय बॅट्समन. चेंडू एसटी मागे गेलाय, डॉट बॉल. हा चेंडू बैठक. चेंडू गेलाय प्रेक्षक गॅलरी रूम मध्ये, समालोचन कक्षाच्या वरनं बंडलांच्या बाहेर. षटकार. काय फटका होता. फटक्यांसाठी मात्र या खेळाडूला ओळखलाच जातो आणि ओळख आपल्या नावाची छाप सोडली. पहिल्या चेंडू बीट झाल्यानंतर मात्र इथे धीरजवरती हल्ला चढवला गेला. धीरज दरम्यान ते चेंडू चमाट चांगली आहे. दूरवर क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. चेंडू मात्र फंबल झाली. बोंबा बोंब. चेंडू बंडलांच्या बाहेर चौकार. गेलं प्रत्युत्तर देत असताना मात्र दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू बीट झाल्यानंतर दुसरे दोन्ही चेंडू मात्र मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर करत असताना फलंदाज सागरसाठी दरम्यातील हा चेंडू वाटच बॉल. भन्नाट वेगाने चेंडू गेला एसटी मागे, डॉट बॉल. वेग भरपूर आहे, वेगावरती विश्वास आहे या खेळाडूला. धावसंख्येचा आपण विचार केला तर एकंदरीत 22 धावा आपण धावपुस्तकावरती बघतोय. अजूनही चेंडू शिल्लक आहे 2. दुसऱ्या षटकाचे धीरजला मात्र इथे आक्रमक ठरवण्याचा विचार केलाय. मात्र 40+ धावा तुम्हाला बनवाव्या लागतील या मॅचमध्ये टीम चिंचोलीच्या विरोधात खेळत असताना. हा फटका चांगला आहे, कोणी नाही आहे. चेंडू थरल बॅकवर्ड पॉइंट आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर होतो. चौकार. काय विश्वास आहे खेळाडूचा या फटक्यावरती, स्वतःवरती मात्र निर्भर विश्वास आहे. आणि या षटकात चांगल्या धावा येतात टीम जय मसोबा पगडापाडा टीमसाठी. 26 वरती आतापर्यंत धावसंख्या बघतोय. निर्णायक 7 चेंडूमध्ये 20-25 धावा म्हणजे 50च्या आसपास धावा गेल्या तर मात्र हा मॅच चांगला आणि प्रेक्षकांनी लढत आपल्याला पाहायला मिळेल यातही शंका नाहीये. होऊ शकतो अंतिम चेंडू आहे
अंतिम चेंडू समोर उडवलाय, दूरवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, चेंडूला उचलला तोपर्यंत धाव मिळतोय. एकापेक्षा जास्त काही घेण्याची इच्छाही नाही आहे दोन्ही खेळाडूंची. सांघिक 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धाव पुस्तकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. षटकामध्ये आपण विशालला बघतो. विशालने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या मागील 2 मॅचमध्ये. आणि आपण पाहू शकाल मोरिया 11 अंबे टीम फुलटॉस होता. घरंगळ डीप मध्ये मिड विकेट, दूरचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, चेंडू फंबल झाली आहे सीमारेषेवरनं. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत धावा मिळतील एकंदरीत 2 धावेने धावपळक पुढे सरकत असताना या मॅचला मात्र अंतिम षटकामध्ये सागरला मात्र 1-2 मोठे फटके ठोकावे लागतील. सध्या तर आपण बघितला 29 धावा झाल्यात. आणखी 1-2 मोठे टोले आले तर चांगल्या सन्मानजनक स्थिती. हा ही चेंडू ॲप होता, उडवायचा होता, फटका बसलाय. झेलची शक्यता नकारताच येणार नाही. बॅट्समन डाऊन. इथे सागर पॅव्हलिनच्या रस्त्याला बिग विकेट. विकेट वरती किरण आलाय. मात्र अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथनं 1-2 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक धावसंख्या, पण 30-35 धावसंख्या सहज चेस करू शकतो. आपण विचार केलाय टीम गावदेवी चिंचोळीचा तर चांगला संघ आहे. बॅट्समन मैदानावरती किरण आलाय. किरणवरती देखील क्षमता आहे, मात्र विशाल चांगला गोलंदाज आहे. 29 वरती गाडा थांबलाय. फुलटॉस होता, समाचार चांगला घेतलाय, चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. प्रेक्षक गॅलरी रूम मध्ये षटकार. षटकाराने धावफलक पुढे सरकत असताना 35 त्यानं स्कोर कार्ड 35 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आक्रमक पवित्रा उचलली आहे किरणने येता क्षणाला. हा ही फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंडचा. समोर क्षेत्ररक्षक आहेत, मात्र इथे क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू खाली स्वीकारलाय, झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. बस निर्णायक 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय सोमनाथ वरती देखील आत्मविश्वास आहे. सोमनाथला तसाच काही करावा, कामगिरी करून द्यावी लागेल. हा चेंडू पाहावा लागेल आणि हा चेंडू डॉट बॉल आहे. सोमनाथला वन्स अगेन खेळावं लागेल. अंतिम चेंडू 35 वरती गाडा थांबलाय. वाईड बॉल नाही आहे. ते मात्र आपण बघितलं गेलं तर मात्र चेंडू डॉट बॉल आलाय.
शेवटचा बॉल 1 to go पहिल्या डावातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेतील क्वार्टर फायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. अंतिम चेंडू सोमनाथसाठी. हा चेंडू बॅकफुटला खेळत फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक येतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू निघून गेलाय सीमापार चौकार. 39 धावा झाल्या. 13.00 ची धावगती राखली आहे. 40 धावांचं लक्ष असेल या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. 40 धावा बनवाव्या लागतील गावदेवी चिंचोलीला. स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही टीमचे मात्र इथे खेळाडूंना भरपूर सारे शुभेच्छा. तो गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज तयार आहे. सागर फराट पवलेकडून पहिला चेंडू समोर योगेशसाठी. ओ डाऊन दी ग्राउंड. पुढे सरकून चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन बॉलच्या बाहेर षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले खऱ्या अर्थाने गोलंदाज सागरचं. योगेश तयार आहे. दरम्यान पुढील चेंडू वन्स अगेन हाताला ब्रश करून चेंडू आलाय सीमारेषेवरती. हे षटक सागरला चांगलं फेकावं लागेल. कमबॅक मी असे तर गोलंदाजी करावी लागेल ही मॅच जिंकायची असेल तर. आपण पाहू शकतो लक्ष त्यांच्या समोर विचार केला तर 40 धावांचा आणि पहिल्या 2 चेंडूत 7 धावा आल्यात. कमबॅक
इम्तिहान की घड़ी में खुद का एहसास जरूरी है और इस टीम को जीतने के लिए अपना साथ भी जरूरी है। आणि हा चेंडू प्रचंड वेगाने फेकत असताना स्वतःचा आत्मविश्वास तुम्ही कायम ठेवा। स्वतःचा आत्मविश्वास भरपूर काही देऊन जातो स्वतःला, मात्र असे चेंडू फेकावे लागतील सागरला। षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक करत आला। हा षटक चांगला यावा लागेल सागर तुझा, मात्र येणाऱ्या काळामध्ये ह्या मॅचमध्ये तुम्ही पगड निर्माण करू शकता। आपण पाहू शकता टीमचे सर्व रुपेश भगतला सेकंड स्लिपच्या दरम्यान क्षेत्ररक्षण करत आता मागील मॅचमध्ये चांगली रोकटोक कामगिरी त्यांनी देखील निभावली आहे। सिंगल डबलने मॅच आपल्याकडे खेचली होती। चेंडू उंच गेलाय, उंचच गेलाय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, टिपलाय झेल, संपलाय फलंदाज देवाचा खेळ। देवा बॅक टू द पवेलियन, बिग विकेट डाऊन, टीम गामदोईल लागलेला हा पहिला खूप मोठा धक्का। इथे मात्र विकेट गेली आहे, टीमची महत्त्वाची विकेट इथे गमवत असताना गोल्डन डकचा शिकार बनला इथे देवा पॅव्हलियनच्या रस्त्याला वन डाऊनसाठी मागच्या मॅचचा हिरो विशाल आलाय। विशाल कुंभारकर नॉन स्ट्राईक यांना योगेश कुंभारकरला बघतो। कुंभारकर अँड कंपनी स्वतःच्या कडीला टीम गावदेवी चिंचोळीच्या डावाला सावरत असताना बाकपटवरती आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतरही विकेट गेली आहे। हाही चेंडू उंचच गेलाय, भरपूर उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूला टिपलाय झेल, संपलाय विशालचा गेला। आणखी एक देत का टीमला, आणखी एक खेळाडू गोल्डन डकचा शिकार, विशाल मैदानाच्या बाहेर। बॅक आहे, हा पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तिथनं सागरने काय कमबॅक केलाय। मागील 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली आहे आणि 2 महत्त्वाच्या विकेट बॅक टू बॅक। सत्याच्या घडीला विकेट हॅट्रिक वरती आहे हा गोलंदाज, सांघिक टाळ्या व्हायला हरकत नाही खेळाडूसाठी टीमच्या, चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज सागरने आतापर्यंत। निकेश नवीन फलंदाज, हा ही चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक, दॅट इज व्हाईट बॉल। कौतुक केले का असतो, खराब चेंडू फेकला, व्हाईट बॉल, धाव 1 मिळेल। टीमच्या विरोधात खेळत असताना निर्णायक स्वतःवरती विश्वास ठेवत असताना मात्र 8 धावा आपण बघतो ह्या फलकावरती। हा 1 सेकंड डाऊनचा विकेट मैदानावरती आलाय निकेश, हा देखील चांगला खेळाडू आहे। हे दोन्ही खेळाडू चांगले आहेत, हे 2 खेळाडू जोपर्यंत विकेटवरती आहे तोपर्यंत मॅच टीम गावदेवी चिंचोळी सोडणार नाहीये। हा ही चेंडू अडवतोय, अंगावरती जाऊन काय गोलंदाजी केली आहे। षटकार आल्यानंतर फक्त 8 धावांचं एक जबरदस्त षटक फेकत असताना टीम जय मसोबा पकडायचा पडा टीमसाठी सागर फराडने आपला कोटा संपवलाय। इथे मात्र गणित बिघडलाय, समीकरण वेगळा पाहायला मिळतो। पहिल्या षटकात 8 आल्यात, 40चं लक्ष आहे, येणाऱ्या 12 मध्ये 32ची गरज। जिंकणारा हा मॅच कोण होणार या मॅच मध्ये, पहिला सेमीफायनल खेळण्याचा, दुसरा सेमीफायनल खेळण्याचा अधिकार कोणत्या टीमला मिळेल, हा मॅच अजूनही बॅलन्स पाहायला भेटतो। 12 मध्ये 32ची गरज आहे, अमोल फराट तयार आहेत। हा चेंडू प्रचंड वेगाने सागरपणाला चकमवत असताना एसटी मागे, मात्र चेंडू आलाय डॉट बॉल। प्रेशर आहे गावदेवी चिंचोलीवरती, मात्र इथनं योगेश कुंभारकरमध्ये भरपूर सारा टॅलेंट आहे, भरपूर वर्षांची एक्सपिरियन्स अनुभव त्याच्याकडे, अनुभवाची सिदोरी आहे, मात्र यात त्याला प्रात्यक्षित आणावं लागेल। थोडा खडतर बनून या मॅचमध्ये स्वतःला उतरावं लागेल। अजूनही मॅच बिघडली नाही आहे, कोणतंही काम बिघडलेलं नाही आहे। हा चेंडू डाऊन दी ग्राउंड, समोर क्षेत्ररक्षक आहे सीमा रेषेवरती, उचलतो चेंडूला फेकेल, तोपर्यंत धाव मिळेल। एकेरी धावेने फरक पडणार नाहीये टीम पागड्याच्या पडे टीमला,
मात्र एकेरी दुहेरीने वाटचाल करून हे लक्ष तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकणार नाहीये. गावदेवी चिंचोळी यावेळेस मात्र या खेळाडूला मोठे प्रयत्न करावे लागतील. हा फटका सरळ बी मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरकेल, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. बॉन्डलाईनच्या पार षटकार. दरम्यान चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर गेलाय आणि ही मॅच संघर्षमय फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. अमोलने येतेपर्यंत 3 चेंडू फेकल्यात, 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 8 होत्या, एकंदरीत आतापर्यंत विचार केला तर 15 धावा आपण बघतो. अजूनही 25ची दुरी आहे, उंच गेले. ही विकेट भरपूर महत्वाची आहे. अमोल स्वतः आलाय, कॉटन बॉलचा शिकार करत असताना निकेश मैदानाच्या बाहेर. मॅच फसली आहे गावदेवी चिंचोली टीमसाठी. बिग विकेट डाऊन. नेक्स्ट बॅट्समन मैदानावरती आलाय राजेश समीकरण वेगळा पाहायला भेटतो आपल्याला. आता चेंडू फेकला 4, एकंदरीत 15 धावा, अजून 8-25चं समीकरण मैदानावरती आलाय. हा चेंडू इनसाइड आउट, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येतो. षटकार, व्हॉट अ शॉट. एक आणि जय भोले निवाली संघ आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. 21 धावा, 19 धावांची गरज आहे. 21 झाल्या, 7-19 समीकरण. योगेश कुंभारकर आहे नॉन स्ट्राईक एंडला. अजूनही मॅच संपला नाहीये, मात्र हा चेंडू अमोलला चांगला फेकावा लागेल. आपण बघितला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू षटकारात रूपांतर केलं होतं फलंदाजाने. हाही चेंडू फटका चांगला आहे, दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकेल, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू एका टप्प्यात बाउंड्री लाईनला क्रॉस करतोय. चौकार, महागडे षटक अमोलचे हे. भरपूर धावा या षटकात आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 17 धावांचे हे षटक. धावा झाल्या धावसंख्येवरती 25 आणि येणाऱ्या 6 मध्ये 15 धावांची गरज आहे. मॅच ऑन डीजे. चेंडू सोपवला प्रतीक फराड. प्रतीक फराड पहा. मात्र काय फटके होती. फलंदाज राजेशने मॅचला यू टर्न दिलाय. लगातारचे 2 मोठे फटके मॅचमध्ये ट्विस्ट पाहायला मिळाले आपल्याला. बॅकफुटवर जाऊन खेळायचं होतं आणि हा चेंडू अतिरिक्त चेंडू फेकत आलाय. खराब चेंडू फेकलाय. या गोलंदाजावरती भरोसा दाखवलाय. मात्र समीकरण बदलत असताना 6-14चं समीकरण आहे. मॅच सोपी झाली आहे गावदेवी चिंचोळीसाठी. मात्र इथनं या गोलंदाजाला अमोलचं महागडं षटक राहिलं, त्याच्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार आपल्याला पाहायला भेटतं. दोन्ही षटकार ऑफसाईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार एक्स्ट्रा कव्हरला तर दुसरा वाईडिश लॉंग ऑफला. असे 2 षटकार आणि 1 चौकार देखील आलाय. मात्र अजूनही मॅच बॅलन्स पाहायला मिळतो. पळून खेळायचा प्रयत्न, जेलची दाट शक्यता आणि इतर बिग विकेट डाऊन. बॅट्समन आउट.
पाहून भाग्यवंत आपण समाजाच्या कक्षेत संपर्क साधायचा आहे. मॅचमध्ये आणखी एक नवीन कहाणी आली आहे. मॅच वळली आहे पुन्हा एकदा. जिथे मॅच गावदेवी टीम चिंचोळीच्या बाजूने दिसत होती तिथे बिग विकेट डाऊन झाली. योगेश कुंभारकर मैदानाच्या बाहेर गेला आहे. नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 6व्यावरती धीरज आला आहे. 5 मध्ये 14 बनवायचे आहेत. आता समीकरण वेगळं आहे. गोलंदाजी मार्कमध्ये आपण गोलंदाजाला बघतोय. प्रतीक फराट चांगला गोलंदाज आहे. ही मॅच वाचवण्यासाठी तयार आहेत. क्षेत्ररक्षण सीमारेषेला 5 डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग ऑन लॉंग ऑफ. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सरकून जागा बनवली आहे. दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकेल. हा झेल की बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू बाउंड्रीच्या बाहेरच गेलाय. चौकार. चौकार आलाय. आणि इथे मात्र समीकरण बदलताना 4-10चं समीकरण आहे या मॅच मध्ये. मात्र ज्या प्रतीकवरती भरोसा दिला प्रतीकला मात्र चांगला चेंडू फेकावं लागतील. अजून मॅच बॅलन्स पाहायला मिळतो. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे मॅचचा. हा चेंडू बॅकफुटला खेळायचा होतो. ऑफ साईड ऑफ स्टिक पाहायचा आहे. वाईट बॉल. प्रेशर आहे गोलंदाजावरती. 4 मध्ये 9 अशा परिस्थितीला 1-2 डॉट चेंडू फेकणे निवांत गरजेचं आहे. या टीमसाठी नितांत कामगिरी करावी लागेल. प्रतीकवरती भरोसा दिला होता. सोमनाथ होता टीमकडे मात्र तरी प्रतीककडे गेली टीम. प्रतीक बॅकफुटवरती आणताना टीमला. हा फटका चांगला आहे. उंच गेलाय. दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि मात्र आउटफील्ड फास्ट आहे. तिथे 2 धाबा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे. 3ऱ्या धाब्याला नकारत असताना मात्र इथनं डॉट बॉल फेकावं लागेल गोलंदाजी करत असणाऱ्या प्रतीकला. अजूनही 3 मध्ये 7 बनवायचे आहेत. काय मॅच आहे. वाटा मॅच. खूप रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळतोय. ही मॅच प्रेक्षकाने लढत नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाज तयार आहे. दरम्यान हा चेंडू बॅकफुटला खेळायचा होतो. चेंडू गेला एस्टिमेट डॉट बॉल. वाटा बॉल. 2-7चं समीकरण. आणि हेच चेंडू फेकायचे होते अतुलला. गोलंदाजी अमोलची खराब राहिली. 17 धाबा त्या षटकात महागडं षटक अमोलचं होतं. मात्र कमबॅक पहिल्या चेंडूवरती षटकार जावणे सागरने केलं होतं. मात्र ही मॅच अजूनही रंगली आहे. रंग मैदानावरती 2-7चं समीकरण वाचलं आहे. वाट अ मॅच. काय मॅच आहे. आणि क्वार्टर फायनलचा मॅच असाच रंगतदार व्हायला हवा होता. आणि या स्पर्धेमध्ये अशाच मॅच आतापर्यंत होत आल्यात. प्रतीक डाउन दी ग्राउंड. हवाई फायर. चेंडू बॉलच्या बाहेर. षटकार. आहे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू फुकला एसटी मागे गेला तर तुम्हाला धाव घेता येणार नाहीये. मात्र चेंडू डॉट बॉल फेकेल का गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रतीक. कीपरच्या हातातनं चेंडू सुटला तरच धाव घेऊ शकता तुम्ही. आणि क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि श्वान पथक मैदानावरती नूतन नाट्य करत आहे पहा समालोचन कक्षासमोर. आणि झेल उडालाय. आणि झेल उडालाय. आणि झेल उडालाय. टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. एका धावेने टीम पागड्याचा बळा जय मसोबा या स्पर्धेमध्ये जिवंत आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये दाखवलं ते वाटा मॅच. प्रेक्षकने दोन्ही टीमला विनंती असेल सेकंड करायची. आपण सेकंड करायची आहे. काय मॅच आहे. हो झाडू घेऊन जा. झाडू आपण स्वयंसेवक झाडू घेऊन जा आपण मैदानावरती. आपण या स्पर्धेची दुसरी सेमीफायनलच्या मॅच कडे वळू.
पाहू शकाल आमच्या स्पर्धेच्या ऑर्गनाइज टीममधले आमचे किरण दादा भाग्यवंत स्वतः मैदानावरती उतरले आहेत. यावेळेस एका धावेने विजय मिळालाय टीम जय मसोबा. पाकड्याचा बडा टीमला काय कॅच होता, क्षेत्ररक्षक होता स्लीपर कव्हरचा, दूरवरनं आला, चेंडूपर्यंत पोहोचला आणि झेल टिपला आहे आणि एका धावेने बीट झाली आहे गावदेवी चिंचोळी या स्पर्धेतनं. ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम नेक्स्ट टुर्नामेंट आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि येणारी मॅच आजच्या दिवसातील दुसरी, या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनलची मॅच आजच्या दिवसातील अंतिम लढत असेल आणि ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनलचा मॅच